आपल्या सनातन परंपरेमध्ये वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी देवशयनी एकादशीचे अतिशय महत्त्व आहे. कारण याच पवित्र तिथीवरती संपूर्ण जगाचे नाथ म्हणवले जाणारे भगवान श्री विष्णू, देवांचे देव महादेवांकडे सृष्टीचा संपूर्ण कारभार सोपवून 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. आपल्या परंपरेमध्ये ज्या पवित्र तिथीला आषाढी एकादशी, हरिशयनी एकादशी, देवशयनी एकादशी इत्यादी नावाने ओळखले जाते, तिचे धार्मिक महत्त्व काय आहे, त्याचबरोबर देवशयनी एकादशीचे पुण्य फळ मिळवण्यासाठी या दिवशी नेमके काय करावे आणि काय करू नये, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी, त्याचबरोबर पद्मा एकादशी या नावांनी ओळखले जाते. तर यावर्षी हे व्रत 25 जुलै रोजी साजरे केले जाईल. अशी मान्यता आहे की याच दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागाच्या शय्येवरती 4 महिन्यांच्या योगनिद्रेसाठी जातात. या 4 महिन्यांना चातुर्मास असं म्हणतात. हा चातुर्मास कार्तिक शुक्ल पक्षातील देवउठणी एकादशीपर्यंत म्हणजेच 20-21 नोव्हेंबरपर्यंत चालतो. हिंदू मान्यतेनुसार भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या एकादशी व्रताचे नियम 1 दिवसापूर्वीच म्हणजेच दशमीच्या संध्याकाळपासूनच सुरू होतात. या व्रताचे संपूर्ण पुण्य मिळवण्यासाठी भाविकाने देवशयनी एकादशीच्या 1 दिवस आधी तांदूळ, मीठ आणि तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. देवशयनी व्रताच्या दिवशी व्यक्तीने सूर्योदयापूर्वी उठून स्नान, ध्यान करावे आणि व्रताचे विधीपूर्वक पालन करण्याचा संकल्प करायचा आहे. पहाटे उठून स्वच्छ कपडे घालून सूर्यदेवाला जल अर्पण करून व्रताचा संकल्प करावा. श्री विठ्ठल, रुक्मिणी किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीची षोडोपचार पूजा करायची आहे. देवशयनी एकादशीला श्रीहरींच्या मूर्तीला विशेष स्नान घातल्यानंतर त्यांना शृंगार करायचा आहे. धूप, दीप, फळे, फुले, नैवेद्य, पंचामृत इत्यादी अर्पण करून आपल्याला विधीपूर्वक पूजा करायची आहे. आषाढी एकादशीचा उपवास हा केवळ आहारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी नाही, तर मन आणि विचार शुद्ध ठेवण्यासाठी केला जातो. संपूर्ण दिवसभर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करायचा आहे. उपवासाला फळाहार, दूध, साबुदाणा किंवा भगर, बटाटा आणि शेंगदाणे यासारखे सात्विक पदार्थ आपल्याला ग्रहण करायचे आहेत. शक्य असल्यास या दिवशी गरिबांना अन्न किंवा वस्तूंचे आपल्याला दान करायचं आहे. तर या दिवशी भाविक मोठा उपवास धरतात. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत. नकळत झालेल्या चुकांमुळे व्रताचे फळ आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आषाढी एकादशीला कोणत्या चुका टाळायच्या आहेत याविषयी आपण जाणून घेऊयात. तर एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पाप लागते अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरात भात शिजवणे आणि खाणे हे आपल्याला टाळायचं आहे. तर या दिवशी पूर्णपणे सात्विक आहाराचे आपल्याला पालन करायचं आहे. मांसाहार, दारू तसेच कांदा आणि लसूण यासारखे तामसिक पदार्थांचे सेवन करणे महापाप मानले जाते. तिसरी गोष्ट म्हणजे भगवान विठ्ठल किंवा विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे अयोग्य मानले जाते. त्याचबरोबर देवशयनी एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीच्या रोपाला पाणी घालू नये. कारण अशी मान्यता आहे की माता तुळस या पवित्र तिथीला भगवान विष्णूंसाठी निर्जळी उपवास करते. पूजेसाठी तुळशीची पाने हवी असतील तर ती 1 दिवस आधीच म्हणजे दशमीला तोडून ठेवायची आहेत. तर या दिवशी व्रत फक्त शरीराने नाही तर मनानेही आपल्याला पाळायचं आहे. या दिवशी कोणावरही रागवू नका, शिवीवकाळ करू नका आणि घरातील ज्येष्ठांचा किंवा महिलांचा अपमान करू नका. त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते. तर या दिवशी झाडे, झुडपे तोडणे किंवा फुले, पाने विनाकारण तोडणे अशुभ मानले जाते. या दिवशी निसर्गाचा आदर करणे आणि झाडांना पाणी देणे हे शुभ मानले जाते. या दिवशी उपवास आहे म्हणून दिवसभर किंवा दुपारी झोपणे टाळायचं आहे. या दिवशी जास्तीत जास्त वेळ आपल्याला रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल नामाचा जप करण्यात आपल्याला हा दिवस घालवायचा आहे. त्याचबरोबर शेवटची गोष्ट म्हणजे एकादशीच्या दिवशी कोणाचीही चहाडी किंवा निंदा नालस्ती करू नये. मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार आणल्यास व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. देवशयनी एकादशीच्या दिवशी चुकूनही जुने, घातलेले अस्वच्छ किंवा काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीयेत. अशी मान्यता आहे की अशा कपड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. तर हे आषाढी एकादशीचे नियम आपल्याला निरामय मनाने सात्विक राहून विठ्ठलाचे नामस्मरण करून
घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभण्यासाठी या दिवशी आपल्याला या गोष्टी नक्कीच पाळायच्या आहेत. एकादशीच्या उपवासाचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी दुसऱ्या दिवशी द्वादशीला योग्य वेळी पारण करणे अत्यंत गरजेचे असते. पारणाची वेळ ही 26 जुलै 2026 रोजी सकाळी 8:16 पारण करायचं आहे. सकाळी स्नान आणि नित्यपूजा करून प्रथम भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवावा. यानंतर तुळशीपत्र, मिसळलेले पाणी किंवा पंचामृत प्राशन करून आपल्याला उपवास सोडायचा आहे. पारणाच्या दिवशी आपल्याला सात्विक भोजन ग्रहण करायचं आहे. आषाढी एकादशीला हा भक्ती आणि श्रद्धेचा सोहळा आहे. या पवित्र दिवशी विठू माऊलीचे स्मरण करून मनोभावे पूजा करा, जेणेकरून तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.